त्याच्या जी आतली एनर्जी आहे ना, आज तुम्ही आमच्या बैलाचा फोटो बघितला तर समक्ष तुम्ही बैल बघितला ना, तर बैलाच्या पायात लक्ष्मी आहे. तर ज्या वेळेस तो बैल घेतला, लोकांनी आम्हाला वेड्यात काढलं, पण एक म्हणतो ना आपण, दैव देतो त्याला घेता आलं पाहिजे. त्या बैलाची परिस्थिती, तोंड थोडंसं फिरलेलं आहे, पायात थोडासा वाकडा आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी, गाडा मालकांनी त्याला 2 रुपये देऊन घेण्याचा प्रयत्न केला, पण ज्यावेळेस बैल बघायला घ्यायचे की ते व्यंगत्व दिसायचं आणि तो बैल कोण घेत नव्हता. तर त्या आमच्या बंधूंना आवडला, मला म्हणले काय करायचं, म्हणलं घे बिंदास. मी आजपर्यंत माझा असा इतिहास आहे, मी कुणाच्या दारात जाऊन दावणी जाऊन बैल घेतलेला नाही. एकदा डोळ्यात बसला, फोटो बघितला, तो घेतला. आणि ही पारख म्हणजे आपण शेतकरी म्हणून आहे. आज शेताचं कुठलंही काम करत असताना म्हणजे पार नांगरणीपासून तर पेरणीपर्यंत मी स्वतः केलेलं आहे, त्यामुळे त्या गोष्टीची जाणीव आहे. आज दूध व्यवसाय केल्यामुळे ते आपण जी म्हैस घेतो, गाय घेतो, आज स्वतः धार, आज माझ्याकडे शेतावर माणूस नसला, तुम्हाला मी लाईव्ह डेमो देऊ शकतो की 4 म्हशी 4 गाया जरी आज धार काढायची म्हणलं तरी माझी तयारी आहे. आपल्याला ती जाणीव राहिली पाहिजे अगदी. आणि ह्या इंजननी आजपर्यंत मला आनंद होतोय. 4 थार, 5 ट्रॅक्टर, 6 बुलेट आणि 30-35 बाईक, एवढं बक्षिसांची खैरात आम्हाला दिली.